जय श्रीराम. जय छत्रपती श्री शिवाजी महाराज. आज भाजप कार्यालयामध्ये माझा प्रवेश होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मोठे बंधू आणि पुण्यनगरीचे खासदार, केंद्रीय मंत्री आणि मुरलीधरजी मोहोळ, राज्यसभेच्या खासदार मीराताई कुलकर्णी, जे शहराचे अध्यक्ष आमचे पालिकेतील ज्येष्ठ सहकारी धीरजजी घाटे, आमचे दुसरे सहकारी माजी गटनेते गणेश भाऊ बिडकर, विनाजी भीमाले, उपस्थित पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी. गेल्या 40 वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती युती झाली आणि गेल्या 40 वर्षापासून आमचा सुतार परिवार ह्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोथरूडमध्ये काम करतो. आणि ह्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही गेली 40 वर्ष कोथरूडमध्ये एक आमचं वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये भाजपचे आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्य मिळालं. आज प्रवेश करण्याचं कारण की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आज भारताला एकत्रित केले आणि जो आपला त्यांचा अजेंडा आहे विकासाचा आहे, त्या विकासाच्या अजेंड्याच्या अनुसार आम्ही या ठिकाणी प्रवेश करतोय. मला या प्रवेश करण्यामध्ये आदरणीय मुरली अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा असतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी मला प्रवेश करण्यासाठी जे मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मला ह्या जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या ह्या पक्षाने त्यांच्या परिवारामध्ये सहभागी करून घेतलं, मला यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल तो विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि तो त्यांनी जो माझा विश्वास ठेवलाय तो विश्वास निश्चितच प्राप्त करून दाखवील. याच ठिकाणी असंच या ठिकाणी मी माझी ग्वाही देतो आणि माझ्या प्रवेशाबद्दल सर्व पक्षातील सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा